नमस्कार, मी शीतल शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. बेकायदेशीर नळ कनेक्शनमुळे सातारकरांना कमी दाबाने पाणी. आरसी बुकच्या प्रवासात ट्रॅकवर आरटीओ मध्ये नवीन वाहन चार प्रणाली सुरू. पाटणमध्ये ठेकेदाराची मोगलाई, तरुण भारतच्या पत्रकाराला मारहाण. प्रशांत आहेराव यांना केलेल्या टेंडरवरून मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. पाणी मिळावे या मागणीसाठी मिरजेमध्ये शेतकरी संघटनेने महापालिकेवर काढला घागरी मोर्चा. आयजींचा प्रभाव आदेशापुरता, साताऱ्यातील रस्त्यावर अतिक्रमणे जैसे थे राहिल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह. अवैध दारू व्यवसायाबद्दल 10 वर्षांची शिक्षा, बावनकुळे यांची माहिती. ग्रामरक्षक दल कायद्याबाबत अण्णा हजारेंशी चर्चा. साताऱ्यात वाहतूक नियमांतर्गत 10 लाखांचे शुल्क वसूल. जिल्ह्यात शेतीपंपाची कनेक्शन रखडली, शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण. आणि मामाच्या गावाकडे जाण्यासाठी सातारा एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी. बातमीपत्र सविस्तर. सातारा शहरात फुकट पाणी वापरणाऱ्या बेकायदेशीर नळ कनेक्शन धारकांमुळे नियमित करदात्या सातारकरांना पुरेशा दाबाने पाणी मिळेनासे झाले आहे. शहराच्या पूर्व व पश्चिम भागातील पाणी चोर शोधणे ना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ना सातारा पालिकेला शक्य झाले आहे. साधारण 90 लाख लिटर पाण्याची चोरी होत असल्याने पाणी चोरांना आळा कसा घालायचा हा कळीचा मुद्दा आहे. UIDSSMT योजनेअंतर्गत सातारा शहरासह लगतच्या उपनगरांमध्ये तब्बल 13 टाक्या बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. या योजनेच्या तत्कालीन मनोमिलनाच्या कारभाराकडून खूपच गाजावाजा करण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या कामासाठी पुण्याची ठेकेदार कंपनी योजली. मात्र 7 वर्षे झाली तरी योजना पूर्ण झालेली नाही. दरम्यान प्राधिकरणाने निळ्या कनेक्शनचे जे 3.5 ते 4,000 जोड सातारा शहरात दिले आहेत त्यांची नोंदच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नाही. कधी तोंडी सांगण्यावरून तर कधी दबावापोटी जी कनेक्शन शहराच्या पश्चिम भागात दिली गेली त्यांचा लेखी तपशील गायबच आहे. निळ्या पाईपलाईनने प्राधिकरणाने दिलेली कनेक्शन आणि पालिकेकडे असणाऱ्या नळ कनेक्शनच्या नोंदणीमध्ये 3,765 कनेक्शनची तफावत आहे. तत्कालीन मुख्य अधिकारी अभिजित बापट यांनी प्राधिकरणाच्या कनेक्शनचा आढावा घेताच त्यांना मोठा धक्का बसला होता. प्राधिकरणाच्या ठेका कंपनीने या पाणीपुरवठा योजनेतून अंग काढून घेतल्याने 3,500 कनेक्शन धारकांच्या यादीची आजपर्यंत खात्री झाली नाही. तसेच शहरात फुकट पाणी वापरणाऱ्या बेकायदेशीर नळ कनेक्शन धारकांमुळे नियमित करदात्या सातारकरांना पुरेशा दाबाने पाणी मिळेनासे झाले आहे. वाहनाचे नोंदणी पुस्तक मिळण्यासाठी वाहनधारकांची होणारी परवड परिवहन विभागाच्या नवीन वाहन 4 या प्रणालीमुळे थांबणार आहे. या प्रणालीमुळे आरसी बुक व लायसन्स हे ट्रॅक करता येणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून वाहनधारकांचे आरसी बुक पोस्टने घरी पाठवण्याची प्रक्रिया उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून राबवली जात आहे. त्यासाठी सुमारे 1 महिन्यांचा कालावधी वाहनधारकाला सांगितला जातो. मात्र अनेकांना महिना झाला तरी आरसी बुक मिळत नाही. ते शोधण्यासाठी त्यांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. वाहनधारक ही हेलपाटे मारतो. तेथेही त्यांना व्यवस्थित माहिती मिळत नाही. तसेच वाहनधारक न मिळाल्यामुळे अनेक आरसी बुक पुन्हा पोस्टाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येतात. त्यामुळे सततच्या पाठपुराव्याला कमी पडलेल्या अनेकांची आरसी बुक त्यांना मिळतच नाहीत. वाहनधारकांचा हा त्रास आता नवीन प्रणालीमध्ये बंद होईल. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नुकतीच वाहन 4 ही संगणक प्रणाली बसवण्यात आली आहे. त्याने कार्यालयाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. या प्रणालीमध्ये कार्यालयातील विविध कामांमध्ये नेमकेपणा व सुलभीकरण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोणत्याही कामासाठी येणाऱ्या नागरिकाचा मोबाईल क्रमांक आवश्यक करण्यात आला आहे. वाहनधारकाचे आरसी बुक तयार होऊन पोस्ट केल्यानंतर प्रणाली एक बारकोड तयार करते. हा बारकोड वाहनधारकाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर जातो. या बारकोडच्या आधारे पोस्ट विभागाच्या वेबसाईटवरून www.indiapost.government.in आपल्या आरसी बुकचा प्रवास वाहनधारकाला ट्रेस करता येणार आहे. नव्या बारकोडमुळे आरसी बुकचा हा प्रवास समजणार असल्याने ग्राहकांच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पोस्ट कार्यालयातील फेऱ्या वाचणार आहेत.
रस्त्याच्या निकृष्ट कामाचे सचित्र वार्तांकन करणाऱ्या सोलापूर तरुण भारतच्या प्रतिनिधीला मारहाण झाली। पाटण तालुक्यातील मोरगिरी येथील ही घटना घडली असून दरम्यान जिल्हाभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। प्रतिनिधी किशोर गुरव यांना गाडी आडवी मारून निकृष्ट काम करणारा मुजोर ठेकेदार संदीप चंद्रकांत कोळेकर याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी ठेकेदार संदीप चंद्रकांत कोळेकर राहणार पेठशिवापूर मोरगिरी याच्यावर 341, 323, 504, 506, 427 या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मोरणा विभागातील गोकुळ फाटा ते हुमरेने रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने घेतले आहे। याबाबत रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची बातमी तरुण भारत अंकात प्रसिद्ध झाली होती। याचा राग आरोपी संदीप कोळेकर याला आला। दरम्यान गुरव हे सकाळी गावातील मेडिकल दुकानात निघाले असता तेथील मदरसा शाळेशेजारी सार्वजनिक रस्त्यावर ठेकेदार संदीप कोळेकर हा पांढऱ्या रंगाची होंडा सिटी गाडी घेऊन आला। गुरव यांच्या गाडीला आडवी गाडी लावून गाडीतून खाली उतरून त्याने गुरव यांना मारहाण केली। मारहाण का करत आहे असे विचारले असता त्यांनी तुम्हा पत्रकारांना मस्ती आली आहे, असले पत्रकार मी जगवतो, तुझे संपादक कोण आहेत मी त्यांना सांगतो असे म्हणून तुला डंपर खाली चिरडून ठार मारेन अशी धमकी दिली व शिवीगाळी व दमदाटी देखील केली। त्यानंतर पत्रकार किशोर गुरव यांनी पाटण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली। याबाबत अधिक तपास हवालदार जगताप करत आहेत। तसेच या मारहाण प्रकरणाचे मराठी पत्रकार परिषद संलग्न पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे यांनी तातडीने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली। शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार हल्ला विरोधी समितीचे निमंत्रक आणि लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर व पत्रकार संघाच्या अन्य सदस्यांनीही निषेध व्यक्त करतानाच आपापल्या परीने संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करत ठेकेदाराविरोधात कशी कडक कारवाई होईल हे पाहिले। पत्रकार संघाची अनोखी एकजूट या निमित्ताने दिसून आली। दरम्यान पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर झाल्यावर साखर वाटपच्या निमित्ताने जिल्ह्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते तेव्हा अमका तेथे असेल तर मी येणार नाही अशी बाजीराव की थाटाची भूमिका घेत पत्रकारांच्या एकजुटीत फूट पडण्याचा प्रयत्न करून पाहणाऱ्या एका दीड शहाण्यालाही या निमित्ताने चांगली चपराक बसली। प्रतिक्रिया अनेक पत्रकारांनी लोकवृत्तकडे व्यक्त केली आहे। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक प्रशांत आहेरराव यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे। अजय देशमुख, रवींद्र खरात राहणार शनिवार पेठ सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। पालिकेतील टेंडर मागे घेण्याच्या कारणावरून आहेरराव यांना मारहाण करण्यात आली होती। त्यांच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली होती। त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यामुळे त्यांनी संबंधितांवर फिर्याद दिली नव्हती। उपचार घेतल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी दुपारी संबंधितांवर गुन्हा दाखल केला। दरम्यान आहेरराव यांना मारहाण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्यांचे पेठेतील जनसंपर्क कार्यालय अज्ञातांनी फोडले होते, त्यामुळे माचीपेठ परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला होता। माचीपेठ परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला असल्यामुळे पोलीस ही रात्रंदिवस या प्रकरणावर लक्ष ठेवून होते। शनिवार आणि माचीपेठ परिसरात दिवसा आणि रात्रीही सध्या वेशात पोलीस फिरत आहेत। हा बंदोबस्त या ठिकाणी अद्यापही कायम आहे। दुष्काळ भागाला आणि नागरिक वस्तीमध्ये पाणी नसल्याने अनेकांचे जीव जात आहेत। या भागामध्ये पाणी मिळावे या मागणीसाठी मिरजेमध्ये शेतकरी संघटनेतर्फे घागरी मोर्चा महापालिकेवर काढण्यात आला। सांगली जिल्ह्यात अनेक दुष्काळी तालुके आहेत। या तालुक्यांमध्ये पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे। त्याच दरम्यान शहरातील नागरी वस्त्यांमध्येही पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे। पाण्यासाठी 2 महिलांचा मृत्यूही झाला आहे। एकीकडे लातूरला मिरजेतून पाणी दिले जाते आणि मिरजेमध्ये नागरिक आपले जीव गमवत आहेत। याच निषेधार्थ मिरजेमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने घागरी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये महिला आणि लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। महानगरपालिके हद्दीपासून हाकेच्या अंतरावर एक राजीव गांधी नगर म्हणून फक्त 1000 फूट त्यांची बरेच वर्ष झाले पिण्याची फक्त मागणी आहे, पण प्रशासन दुर्लक्ष करतंय। वेळोवेळी नगरसेवकांना सांगितलं वार्ड नंबर 31 रस्ता नाही, गटरी नाही, प्यायचं पाणी नाही,
या माणसांना इतका त्रास होतो की मिरजेतनं पाणी नेल्याशिवाय त्यांना प्यायला पाणी नाही, इथून लाखो पाणी जातं. पण इतकं खेदाची बाब आहे की इथल्या इथं हाकेच्या अंतरावर पाणी येत नाही. हे मिरजेचं आमचं दुर्दैव आहे. तर इथे आम्ही या लोकांना ठरवलं की इथून पुढे पाणी जर मिळालं नाही तर आम्ही मतदान करणार नाही. आणि आमचं जे आमचा इशारा आहे, आज जर त्यांनी कुठला आम्हाला लेखी आश्वासन नाही दिलं, ठाम आश्वासन नाही दिलं, तर इथं अधिकाऱ्यांच्या गाड्या फिरवून देणार नाही, गाड्या फोडणार, शेतकरी संघटनेच्या स्टाईलमध्ये आंदोलन करणार, गाड्यांची चाकं फोडणार, पंक्चर करणार. तर या निर्णय अगोदर 8 दिवसात झाला पाहिजे. आज लेखी घेतल्याशिवाय धरणे आंदोलन उठणार नाही, हे आमची ठाम भूमिका आहे. राजीव गांधी जुना ढवळी रस्ता करल. येथे पाण्याची काही सोयी नाही. पाण्याची सोयी करून द्यायला पाहिजे आम्हाला. पाणी वगैरे हे दोन्ही व्हायला पाहिजे. पाण्यासाठी 2 जीवदान दाखवेलात पडून तरी पण पाणी मिळालं नाही आम्हाला. कोणी सुद्धा चौकशी केलेली नाही. फक्त मतदानाला तेवढे येतात. आता ह्याच्या पुढं मन साहेब कुणाला घालू देणार नाही. हे काम झालेलंच पाहिजे. पाणी कुठून आणता, काय परिस्थिती? आमची परिस्थिती गावाशिवाय पोरं आमची गावातनं पाणी आणल्याशिवाय आम्हाला स्वयंपाक होत नाही. आम्हाला पाणी मिळत नाही. पाणी म्हणजे आम्हाला सरबत करून आम्ही पाणी प्यायला आलोय. आज आम्ही पाण्यासाठी आलोय. पाणी आम्हाला मिळायलाच पाहिजे. लातूरला पाणी गेलं पण आमच्या गावाला नाही. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी शहरातील 6 प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांचे उच्चाटन करण्याचे आदेश दिले खरे, परंतु अतिक्रमण हटाव मोहीम आदेशापुरतीच मर्यादित राहिली आहे. साताऱ्यात मार्च महिन्यात दप्तर तपासणीसाठी आले असताना श्री नांगरे पाटील यांनी रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली होती. पदपथावरील अतिक्रमणामुळे पदचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश नांगरे पाटील यांनी दिले होते. दस्तूर खुद्द आयजी यांचा आदेश असल्याने कधी नव्हे ते पोलीस प्रशासन अतिक्रमणाबाबत आक्रमक झाले. मात्र त्यांचा हा आक्रमकपणा 2 दिवसही टिकला नाही. 17 मार्च रोजी 8 अधिकारी, 60 पोलीस कर्मचारी, पालिका व बांधकाम विभागाचे 7 अभियंते, 4 भाग निरीक्षकांसह सुमारे 30 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, 3-4 मालवाहतूक ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली, जेसीबी असा लवाजमा रस्त्यावर उतरला. त्यानंतर रविवार आला आणि सगळेच सुट्टीवर जावे तसे झाले. मोहिमेलाही सुट्टी मिळाली. सोमवारी सार्वजनिक बांधकाम व नगरपालिकेने तोंड फिरवले. कोणी म्हटले अधिकारी मीटिंगला गेले, तर कोणी म्हटले कारवाई कशी करायची याचा अभ्यास सुरू आहे. कोण म्हटले हॉकर्स झोनची वाट पाहत आहोत. पदपथावर आणि रस्त्यावर अतिक्रमण होत असताना निमूटपणे रहदारीच्या रस्त्यावरून चालणाऱ्या पदचाऱ्यांच्या मुकव्याथांबाबत कोणीच आवाज फोडला नाही. कदाचित प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत असावे. ग्रामरक्षक दल कायद्यात सुधारणा करण्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा झाली असून अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यास 10 वर्ष शिक्षेची तरतूद त्यात केली जाईल, असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. बावनकुळे म्हणाले, ग्रामरक्षक दलाच्या माहितीनंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी 12 तासात घटनास्थळी पोहोचून कारवाई करण्याची तरतूद प्रस्तावित कायद्यात आहे. ग्रामरक्षक दल स्थापनेची नगर जिल्ह्यापासून सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये 30 जून पर्यंत ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात येईल. याबाबत 15 जून रोजी राळेगणसिद्धी येथे पहिली बैठक झाली. आगामी 2 वर्षात राज्यभर ग्रामरक्षक दलाची स्थापना केली जाईल. ग्रामरक्षक दलाला सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाईची तरतूद, थेट प्रशासकीय कायद्याची तरतूद कायद्यात आहे. तसेच याबाबत 95% काम झाले असून राहिलेले काम जुलैपर्यंत पूर्ण होईल. दरम्यान अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यास 10 वर्ष शिक्षेची तरतूद त्यात केली जाईल, असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन व वाहतूक नियंत्रण शाखा यांच्याकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत वाहतूक नियंत्रण संबंधाने विशेष वाहन तपासणी धडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत 10 लाखांचे शुल्क वसूल करण्यात आले आहे. या कारवाईसाठी 59 पोलीस अधिकारी व 463 पोलीस कर्मचारी असे मनुष्यबळ वापरण्यात आले आहे. दिनांक 18 रोजी मोटर वाहन अधिनियमाखाली एकूण 1138 केसेस करण्यात आल्या असून वाहन चालकांकडून एकूण 2,45,900 रुपये रकमेचा तडजोड शुल्क वसूल करण्यात आला. या कारवाईसाठी 31 पोलीस अधिकारी व 282 पोलीस कर्मचारी असे मनुष्यबळ वापरण्यात आले. या विशेष मोहीम अंतर्गत अवैध प्रवासी वाहतूक,
ट्रिपल सीट, नंबर प्लेट बाबत, लेन कटिंग व अशा विविध प्रकारांखाली मोटर वाहन अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. महावितरण आणि राज्य वीज महामंडळाकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे शेती पंपाचे कनेक्शन मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतीचे क्षेत्र जास्त आहे. मान, खटाव, कोरेगाव, फलटण हा भाग वगळल्यास बराचसा भाग सधन आहे. त्यामुळे या भागांमध्ये शेती पंपाच्या कनेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ज्या प्रमाणात मागणी आहे त्या प्रमाणात कनेक्शन दिले जात नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. शेतपंपाचे कनेक्शन मिळावे यासाठी अर्ज केले जातात, मात्र या अर्जांकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. त्यामुळे महावितरण किती आळशी आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे. गरीब शेतकरी पीक कर्जाच्या माध्यमातून पैसे बाजूला ठेवून शेती पंपासाठी अर्ज करतात. यासाठी पंप खरेदी करून सर्व तयारी केली जाते, मात्र मीटर आणि खांबाच्या अभावी कनेक्शन घेता येत नाही. त्यामुळे खांब व मीटर बसवण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांना वारंवार वीज महामंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तरीही यावर कोणतीच कारवाई होत नाही. शासकीय दराचे पोल बसवल्यास कमी पैशात कनेक्शन मिळते, मात्र हाच पोल खासगीमध्ये बसवायचा असेल तर एक पोल बसवण्यासाठी महावितरणकडून तब्बल 30,000 रुपयांची मागणी केली जात आहे. जे शेतकरी हे पोल बसवण्यासाठी रोकड मोजतात त्यांनाच कनेक्शन दिले जात आहे. त्यामुळे महावितरणकडे पोल असूनही शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. 2-2 वर्ष कनेक्शन दिले जात नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. या तक्रारींची अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची इकडे आड तर तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. एकीकडे कनेक्शनसाठी सर्व तयारी करून ठेवली असता दुसरीकडे महावितरणामुळे शेतीतील उत्पन्नावर पाणी सोडावे लागते. उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने चाकरमानी गावाकडे परतू लागले आहे. दरम्यान सातारा एसटी स्टँडवर मामाच्या गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी दिसू लागली आहे. बहुतांश शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा संपून सुट्ट्या लागल्या आहेत. त्यातच जत्रा यात्रांचा हंगाम. त्यामुळे पुन्हा मुंबईकडे नोकरीनिमित्त वास्तव्यास असणारी चाकरमान्यांना गावाची ओढ लागली असते. त्यामुळे सध्या प्रत्येक एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. सातारा एसटी स्टँडवर देखील चाकरमान्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही मामाच्या गावाकडे जाण्याची गर्दी केली आहे. त्यामुळे पुण्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांबरोबरच इतर ठिकाणच्या प्लॅटफॉर्मवर देखील प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली आहे. आधीच तापमान वाढले आणि त्यात गर्दीमुळे जागा पकडण्यासाठी प्रवाशांची चाललेली कसरत, त्यातून होणारा वादिवाद पाहावयास मिळत आहे. या हंगामासाठीही सातारा आगार प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज आहे. नेटद्वारे तसेच प्रत्यक्ष ऍडव्हान्स बुकिंगची सुविधा असल्यामुळे प्रवाशांना फार ताटकळत बसावे लागत नव्हते. परंतु प्रत्यक्षात तिकीट घेणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे नॉनस्टॉपच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. Hello everyone, this is Priyanka Nikam. You are watching Lokrutta. Let's see today's news bulletin. Drinking water crisis can be seen in Satara city, since some people are illegally using drinking water, whereas people who pay tax are unable to get the drinking water in proper quantity. Now it will be easy to get registration certificate as well as license because of new scheme Vehicle 4 started by Department of Transportation. Tarun Bharat representative have been smacked down to show the bad condition of roads through taking pictures. This act have been noted and protested in whole district. Srimanta Chhatrapati Udayanraje Bhosle, true volunteer and follower Prashant Ahirrao attack case have been registered in city police station and 2 people have been registered guilty. In Miras there is a quite drought condition. There is no water in even for drinking. People are dying due to scarcity of water. By farmer of Miras, they removed a pot rally till municipality office. Kolhapur Special Senior Policeman Vishwas Nangre Patil had given us instruction to remove encroachment from main 6 road. But this instruction can be only listened, but in reality there is no action related to the encroachment. The Rural Conservation Act is going to be changed. Related to this, the Renewal Minister Chandrasekhar Bavanpule had conversation with the Socialist Anna Hazare. They also had talk of liquor ban and also penalizing the person who is taking liquor till 10 years jail. Satara District Police Station and Department of Transportation had collected over 10 lakh revenue through investigating vehicles and checking them out.
Farmers from rural area are unable to get electrical connection from farming by MSCB. Therefore, there can be seen an anger in farmers related to MSCB. Summer holidays have been started of schools. Small children and working people are in mood of traveling. Can be seen. Therefore, there is a quite hustle in bus stations in Satara. This was today's news bulletin. Myself Priyanka Nikam signing off. For more news and update, keep watching Lokrutta.